नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, FY BCom सेमिस्टर सेकंड फायनान्शियल अकाउंटिंग सेकंड टॉपिक नंबर 2 इन्शुरन्स क्लेम. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. अ फायर ब्रोक आउट इन द प्रिमाइसेस ऑफ महाराजा कंपनी मळेगॉन. मित्रांनो, महाराजा कंपनी मळेगॉनला त्यांच्या प्रिमाइसेसमध्ये आग लागलेली आहे. त्या कंपनीला आग लागलेली आहे ऑन 1 जुलै 2024, 1 जुलै 2024 ला. अँड स्टॉक ऑफ व्हॅल्यू ऑफ रुपीज 1,57,500 वॉज सॅल्व्हेज. कंपनीला आग लागली आणि या आगीपासून 1,57,500 रुपयांचा माल वाचलेला आहे. आगीत जळण्यापासून माल वाचवलेला आहे. अँड द बुक्स अँड रेकॉर्ड्स वेअर सेव्ड. बुक आणि रेकॉर्ड मित्रांनो कंपनीचं सेव्ह राहिलेलं आहे, ते वाचलेलं आहे, ते जळालेलं नाही. द फॉलोइंग इन्फॉर्मेशन वॉज ऑब्टेन. आणि खालील माहिती आपल्याला मिळालेली आहे. त्या माहितीच्या आधारे आपल्याला मित्रांनो अमाऊंट ऑफ क्लेम कॅल्क्युलेट करायची आहे. म्हणजे किती रुपयांचा माल जळाला आणि आपण इन्शुरन्स कंपनीकडे किती रुपयांसाठी क्लेम करणार आहोत ते आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. तर आता मित्रांनो आपल्याला खाली काय काय दिलंय तर आपण या ठिकाणी बघू शकतो. स्टॉक ऑन 31 मार्च 2023, 31 मार्च 2023 चा स्टॉक आहे 4,20,000. त्यानंतर 31 मार्च 2024 चा सुद्धा स्टॉक आहे 4,20,000. त्यानंतर आपण पुढे बघू शकतो सेल. बघा, सेल फ्रॉम 1 एप्रिल टू 30 जून 2024, 1 एप्रिल ते 30 जून 2024 चा सेल आहे 5,10,000चा. आणि परचेस आहेत 1 एप्रिल ते 30 जून 2024 चे परचेस आहेत 3,15,000. त्यानंतर मित्रांनो पुढे सेल फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024, 31 मार्च 2024 ला, म्हणजे थोडक्यात ज्या वर्षाचं इयर एंड 31 मार्च 2024 आहे त्या वर्षाचा सेल आहे 15 लाख. त्यानंतर परचेस फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024, 31 मार्च 2024 ज्या वर्षाचा शेवट आहे त्या वर्षाचे परचेस, त्या वर्षाची खरेदी आहे 9 लाख. मित्रांनो पुढे आपल्याला सांगितलंय calculate the amount of claim to be submitted to the insurance company in respect of the loss of stock. आपला जेवढ्या रकमेचा स्टॉक जळालेला आहे आपण इन्शुरन्स कंपनीकडे किती रुपयांसाठी क्लेम करणार आहोत ती अमाउंट मित्रांनो आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. अतिशय सोपा प्रॉब्लेम आहे. मग आता मित्रांनो सुरुवातीला आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करावं लागणार आहे. मग मित्रांनो आता मी सॉल्युशनकडे जातोय. प्रॉब्लेम या ठिकाणी तुम्हाला समजलेला असेल. सुरुवातीला मित्रांनो आपल्याला ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. वरती आपण नाव देणार इन दी बुक्स ऑफ महाराजा कंपनी मळेगॉन, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2024. अकाउंट आहे मित्रांनो टी फॉर्मॅटमध्ये अकाउंट आपण तयार करणार. डेबिट बाजू, क्रेडिट बाजू, पर्टिक्युलर्स रुपीज. आता आपल्याला 31 मार्च 2024 चं ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे मित्रांनो. मग या वर्षाची सुरुवात झालेली असेल 1 एप्रिल 2023 ला. मग आता मित्रांनो ट्रेडिंग अकाउंट आहे. सुरुवातीला आपण घेणार ओपनिंग स्टॉक. मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ओपनिंग स्टॉक दिलेला आहे. बघा 1 एप्रिल 2023 चा ओपनिंग स्टॉक आहे 4,20,000. मित्रांनो आपण प्रॉब्लेम मध्ये बघू शकतो. बघा आता 31 मार्च 2023, बघा हा 31 मार्च 2023 चा हा थोडक्यात क्लोजिंग स्टॉक आहे. पण तो 1 एप्रिल 2024 ला ओपनिंग, 1 एप्रिल 2023 ला ओपनिंग स्टॉक असणार आहे. म्हणजे आपल्याला ओपनिंग स्टॉक दिलाय 4,20,000. त्यानंतर मित्रांनो 31 मार्च 2024 चे परचेस आपल्याला दिलेत 9 लाख. आणि त्यानंतर मित्रांनो आपल्याला सेल पण दिलेला आहे. सेल दिलाय आपल्याला 31 मार्च 2024 चा सेल आहे 15 लाख. त्यानंतर बाय क्लोजिंग स्टॉक आहे मित्रांनो, क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे आपल्याला 4,20,000. 31 मार्च 2024 चा क्लोजिंग स्टॉक आहे 4,20,000. मित्रांनो
या ठिकाणी हे ट्रेडिंग अकाउंट कंप्लीट होत आहे. बघा आपल्याला या ट्रेडिंग अकाउंटमध्ये ओपनिंग स्टॉक दिलाय, परचेस दिलेत, त्यानंतर सेल दिलाय आणि क्लोजिंग स्टॉक दिलाय. मग आता आपण ट्रेडिंग अकाउंट जर क्लोज केलं तर मित्रांनो मोठी बाजू आहे क्रेडिट साईड. मग आता जी बाजू मोठी असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेणार. 19,20,000 19,20,000. मग क्रेडिटमधनं जर आपण डेबिट बाजू मायनस केली तर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी ग्रॉस प्रॉफिट मिळाला. ग्रॉस प्रॉफिट टू ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स कॅरीड डाऊन. मित्रांनो बॅलन्सिंग फिगर हा बॅलन्स आपल्याला मिळाला 6 लाख. आपला ग्रॉस प्रॉफिट आला 6 लाख. मित्रांनो त्यानंतर पुढचं कॅल्क्युलेशन करायचं आहे आपल्याला. कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल. बघा आता रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेलचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट भागिले सेल गुणिले 100. आता मित्रांनो तुमच्या स्क्रीन समोर तुम्ही ग्रॉस प्रॉफिट मला सांगू शकता. आपण ग्रॉस प्रॉफिट काढलाय 6 लाख भागिले सेल आहेत. बघा ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला सेल आहे 15 लाख आणि गुणिले 100. मित्रांनो कॅल्क्युलेशन जर केलं तर आपल्याला उत्तर मिळेल 40%. रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल मिळाला आपल्याला 40%. मित्रांनो हे ट्रेडिंग अकाउंट तयार केले आणि त्यानंतर आपण रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल कॅल्क्युलेट केला 40%. त्यानंतर मित्रांनो आता आपल्याला पुढे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट तयार करायचं आहे. आता हे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट कधीचं आहे तर मित्रांनो आपण बघू शकतो. वर आपण नाव देणार मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड 1 एप्रिल 2024 ते 1/7/2024 टू दी डेट ऑफ फायर. बघा 1 एप्रिल 2024 पासून कंपनीमध्ये मालाला आग लागलेली आहे 1/7/2024 ला. 1 जुलै 2024 ला मालाला आग लागलेली आहे. त्या तारखेपर्यंतचं हे ट्रेडिंग अकाउंट आहे. याला आपण मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट असं म्हणतो. टी फॉर्मॅटमध्ये अकाउंट तयार करा. डेबिट बाजू क्रेडिट बाजू पर्टिक्युलर्स रुपीज. मित्रांनो 1 एप्रिल 2024 चा ओपनिंग स्टॉक बघा थोडक्यात आपल्याला 31 मार्च 2024 चा जो स्टॉक आहे म्हणजे थोडक्यात मागच्या वर्षाचं जे ट्रेडिंग अकाउंट आहे त्या ट्रेडिंग अकाउंटचा जो क्लोजिंग बॅलन्स आहे क्लोजिंग स्टॉक आहे तो 1 एप्रिल 2024 ला ओपनिंग स्टॉक असेल. ओपनिंग स्टॉक आहे 4,20,000. मित्रांनो या वर्षामध्ये आपल्याला 1 एप्रिल 2024 पासून 1/7/2024 पर्यंतचा सेल दिलेला आहे तो आहे 5 लाख. त्यानंतर परचेसची सुद्धा रक्कम दिलेली आहे 1 एप्रिल 2024 ते 1 जुलै 2024 पर्यंतचे परचेस आहेत. खरेदी आहे 3,15,000. मित्रांनो आपल्याला एवढंच प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. मग आता त्यावरून आपण काय करणार मित्रांनो ग्रॉस प्रॉफिट काढणार. बघा आपल्याला मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंटमध्ये काय काय दिलंय. ओपनिंग स्टॉक दिलाय, परचेस दिलेत डेबिट साईडला, क्रेडिट साईडला फक्त सेल दिलेत. आता आपण काढतोय ग्रॉस प्रॉफिट. मित्रांनो हा ग्रॉस प्रॉफिट कसा काढायचा तर टू ग्रॉस प्रॉफिट बॅलन्स कॅरीड डाऊन. मित्रांनो 40% ऑन सेल. बघा 40% ऑन सेल आपण या ठिकाणी एक कॅल्क्युलेशन केलं होतं. बघा कॅल्क्युलेशन ऑफ रेट ऑफ ग्रॉस प्रॉफिट ऑन सेल म्हणजे सेलच्या 40%. मित्रांनो या ठिकाणी मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट थोडक्यात या वर्षामध्ये आपला सेल आहे 5,10,000 आणि 5 लाखावरती 40% म्हणजे मित्रांनो उत्तर आलं 2,04,000. आपल्याला या वर्षामध्ये ग्रॉस प्रॉफिटची रक्कम मिळाली 2,04,000. मग आता आपल्याला हे मेमोरँडम ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं आहे. मित्रांनो मोठी बाजू आहे डेबिट बाजू. जी बाजू मोठी असते ती आपण दोन्ही बाजूला लिहून घेणार. 9,39,000 9,39,000. डेबिट बाजूतनं जर आपण क्रेडिट बाजू मायनस केली तर मित्रांनो आपल्याला स्टॉक मिळालाय. बघा 1 जुलै 2024 ला आपल्याला स्टॉक मिळाला 4,29,000. बाय स्टॉक 4,29,000. बॅलन्सिंग फिगर मित्रांनो व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. ज्या दिवशी मालाला आग लागली, ज्या दिवशी कंपनीला आग लागली त्या दिवशी आपल्याकडं 4,29,000 रुपयांचा स्टॉक शिल्लक होता. हा स्टॉक मित्रांनो आपण शोधून काढला. ज्या दिवशी कंपनीमध्ये मालाला आग लागली त्या दिवशी आपल्याकडे 4,29,000 रुपयांचा स्टॉक शिल्लक होता. मित्रांनो त्या माहितीच्या आधारे आता आपण काय करणार कंपनीकडे क्लेम करणार आहोत. तर त्यासाठी मित्रांनो आता आणखीन आपण पुढे जातोय. आपण या ठिकाणी बघू शकतो ॲसर्टेन द व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर. आता किती रुपयांचा माल जळालाय तर ते आता आपण या ठिकाणी शोधून काढणार. सुरुवातीला व्हॅल्यू ऑफ स्टॉक ऑन द डेट ऑफ फायर. ज्या दिवशी मालाला आग लागली त्या दिवशी आपल्याकडे स्टॉक होता 4,29,000चा. त्यानंतर मित्रांनो पुढे जर बघितलं आपण तर लेस व्हॅल्यू ऑफ स्टॉक सॅल्व्हेज म्हणजे किती रुपयाचा माल आपण
आगीमध्ये जळण्यापासून वाचवला तर ती रक्कम आहे 1,57,500. 4,29,000 वजा म्हणजे आपल्याकडं मालाला आग लागायची त्या दिवशी स्टॉक होता 4,29,000 आणि आपण माल जळत असताना त्यातनं 1,57,500 रुपयांचा स्टॉक आपण जळताना वाचवला. म्हणजे मित्रांनो व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर, किती रुपयाचा माल आगीमध्ये जळाला तर 2,71,500 रुपयांचा माल आगीमध्ये जळाला. व्हॅल्यू ऑफ स्टॉक डिस्ट्रॉइड बाय फायर, आग लागून स्टॉक आपला जळाला 2,71,500 रुपयांचा. मग मित्रांनो प्रॉब्लेम या ठिकाणी संपतोय. मग आपण पुढे जर बघितलं तर हेन्स इन्शुरन्स क्लेम विल बी इक्वल टू ₹2,71,500 इन द अब्सेन्स ऑफ एनी ॲव्हरेज क्लॉज. मित्रांनो या प्रॉब्लेममध्ये आपल्याला ॲव्हरेज क्लॉज काही दिलेला नाहीये. मग आपला जेवढ्या रकमेचा माल जळाला तेवढ्या रकमेचा आपण काय करणार, इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करणार. अमाऊंट ऑफ क्लेम ₹2,71,500. मित्रांनो जेवढ्या रकमेचा माल जळाला तेवढ्या रकमेचा आपण इन्शुरन्स कंपनीकडे क्लेम करणार, कारण की या ठिकाणी ॲव्हरेज क्लॉज आपल्याला दिलेला नाही. अब्सेन्स ऑफ एनी ॲव्हरेज क्लॉज, दॅट्स वाय. म्हणून आपण इन्शुरन्स कंपनीकडे 2,71,500 रुपयांसाठी क्लेम करणार की तुम्ही आम्हाला 2,71,500 रुपये द्या, एवढ्या रकमेचा आमचा माल जळाला. विद्यार्थी मित्रांनो मी माझ्या भाषेत हा प्रॉब्लेम तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन्शुरन्स क्लेम हा जो टॉपिक आहे त्यामध्ये लॉस ऑफ स्टॉक. मित्रांनो प्रॉब्लेम नंबर 1 या ठिकाणी संपलेला आहे. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करून कळवा आणि आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.